देवार आला वार शुक्रवार शुक्रवार आला गाई भवा. हे आहे भवानी मातेचं तुळजापूरचं मंदिर आणि इकडे आहे त्याच्या बाहेरच यमाई देवीचं मंदिर आहे. इकडे मंदिराच्या बाहेर आहे ना चिंतामणी सुकनावतीचं हे मंदिर आहे. तिथे कौल लावला जातो. इथे समोर आहे ना देवळाच्या समोर तुम्हाला देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून पण मिळतात. 200 रुपयापासून 20,000पर्यंत साड्या तुम्हाला मिळू शकतात. इथे देवळाजवळ आलो आम्ही आणि इथे देवीसाठी आम्ही ओटीसुद्धा घेतलेली आहे. खाली आहे 50 रुपये, त्याच्यावरती 100 रुपये आणि त्याच्यावरती किती आहे? ही 150 रुपयाला. हे किती? 350. आणि इकडे समोरच्या साईडला मंदिर आहे. तर मंदिराच्या परिसरात सुद्धा ही दुकानं आहेत भरपूर. देवीसाठी तुम्हाला ओटी वगैरे घ्यायची असेल तर किंवा प्रसाद वगैरे सगळी दुकानं इथे आहेत. भरपूर मोठा बाजार आहे हा. शॉपिंगसाठी सुद्धा चांगलं मार्केट आहे. देवीचे फोटोज, देवघरात लागणारे देव सुद्धा आहेत. फ्रूटच्या गाड्या पण आहेत. कोण राहिलं? तो ते बघ समोर समोर आहे ना ते मंदिर आहे. हा गुलाल बघा कसा रचून ठेवलाय. बापरे, एवढा मोठा ढीग आहे गुलालाचा. खेळणी पण आहेत. आम्ही आता येऊन पोहोचतोय मंदिराजवळ. पुढे आली ना ही बघ. आणि हे समोरच आहे राजे शहाजी महाद्वार. आणि इकडे आहे ना समोर नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे, तुळजाभवानी मंदिर देवस्थान. आणि हा पूर्ण असा मार्केट आहे. आमची मंडळी इथे आहेत. चला चला चला. इकडे जाय इकडे जाय. पाठीमागे कसे राहिले? ओके ओके, लवकर लवकर या. चला चल लवकर या लवकर या. चला चला लवकर लवकर चला. आज उशीर नाही झाला पाहिजे. हो आमचेच आहे. मुंबईवरून. चला लवकर. देवार आला वार शुक्रवार शुक्रवार आला गाई भवानीला दिला.
मंदिराच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे. चला आरती घे ना. हो का. हे आहे भवानी मातेचं तुळजापूरचं मंदिर आणि इकडे आहे त्याच्या बाहेरच यमाई देवीचं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला इकडे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. चला चला या स्रोये. आणि त्याच्यानंतर इथे बाजूलाच मल्हारी मार्तंड मंदिर आहे. आणि त्याच्याच बाजूला आहे ना हे दत्तगुरूंचं मंदिर सुद्धा आहे. इकडे मंदिराच्या बाहेर आहे ना चिंतामणी सुकनावतीचं हे मंदिर आहे. तिथे कौल लावला जातो. डावा असेल तर नकार आणि उजवा असेल तर होकार. इकडे लाईन आहे. फिरला का? पॉझिटिव्ह. गुड गुड गुड. मला पण व्हिडिओ द्या त्याच्यानंतर. हो मी पण जाऊ की असं वाटतं मला. नाही तो डावीकडे गेला. डावीकडे गेला. मी पण येऊ की काय? चला आता सगळ्यांचं दर्शन घेऊन चाललेलं आहे. आणि आम्ही आता चाललो आहेत परत बाहेर चाललो आता इथून. लीडर आहे आमच्या पाठीमागे. आमची मंडळी चालली तिकडे पुढे. आता इथून बाहेर जाणार आणि जेवणाच्या ठिकाणी. इकडे समोर आहे ना होमाचा भस्म मिळेल. अंगारा वगैरे मिळतो इथे समोरच्या साईडला. आणि इकडे आहे ना गोंधळ तुम्ही घालू शकता. देवीचं गोंधळ पूजेचं स्थान आहे. तिथे समोर आहे ना देवळाच्या समोर तुम्हाला देवीला नेसवलेली वस्त्र प्रसाद म्हणून पण मिळतात. 200 रुपयापासून 20,000पर्यंत साड्या तुम्हाला मिळू शकतात इथे. चला बाहेर जाऊया. मंदिरातून बाहेर आलो ना की इथे बाजूलाच आहे ना आदिमाया आदिशक्ती मातंगा देवीचं सुद्धा मंदिर आहे. इथे सुद्धा दर्शन घ्या तुम्ही. आणि त्यानंतर समोर येस बस इकडे आहे ना प्रसाद वगैरे तुम्हाला मिळू शकतो. आणि मग इथून मग बाहेर पडायचं. दर्शन घेऊन सगळ्यांचं झालेलं आहे. आणि आता सगळेजण जेवायला आलेले आहेत. जेवणासाठी आता आम्हाला आहे डाळ भात आणि पनीर मटरची भाजी आहे. चला सगळेजण जेवत आहेत. ताव मारत आहेत. सगळेजण भुकले असणार. सकाळपासून लाईन लावलेली मंदिरामध्ये. सगळे थकलेत. आता जेवणावरती ताव. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता सगळेजण निघालेत. आमचा हा शेवटचा दिवस होता. आमची 2 दिवसाची ही ट्रिप पूर्णपणे सक्सेसफुल झालेली आहे. सगळ्यांचे श्रेय हे सर्व माणसांना जातं. प्रत्येकाला जातं आहे की नाही? कसं वाटलं म्हणजे आपली 2 दिवसाची ट्रिप गेली ती? खूप मजा आली. एन्जॉय होती. आणि पहिला मंडल मुंबई मंडल होता. खूप एन्जॉयमेंट मजा आली ना? मजा आली. म्हणजे अशी ट्रिप दरवर्षी निघायला पाहिजे. दरवर्षी निघायला पाहिजे. दरवर्षी अशी ट्रिप काढायला प्रत्येकाने सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे या ट्रिपमध्ये. आणि सर्वांचं दर्शन व्हावं. ज्यांना जमत नाही यायला दर्शनासाठी त्यांनी म्हणजे मुंबईमध्ये ट्रिपमध्ये नक्कीच यावं अशी माझी विनंती तरी आहे सर्वांना. भरपूर एन्जॉयमेंट झाली. भरपूर मस्ती केली. आणि दर्शनही मस्त झालं आपलं सर्वांचं. बरोबर. आणि एकदम मस्त पार पडलं. जेवण सर्व व्यवस्थित होतं. सकाळी वेळच झालेला आहे. हा. तर आमची ही 2 दिवसाची जी ट्रिप झाली त्याचं सगळं श्रेय जातं. यांचं मॅनेजमेंट जे आहे ते आमच्या मंडळाचे जे सल्लागार आहेत ते अनंता कदम साहेब यांनी सगळं पार पाडलेलं आहे. त्यांच्याकडून 2 गोष्टी जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल?
मी सांगतो म्हटलं म्हणजे जो आमचा मुंबईला जो कुटुंब मेळावा व्हायचा हां तर त्यावेळी म्हणजे आमचं 7-8 वर्ष व्हायचं पण आम्ही आता असं ठरवलं एक वर्ष देवदर्शन करून लोकांचं एक मनोरंजन करूया बरोबर. तर त्यावेळेस आम्ही लोक हे देवदर्शन चालले पंढरपूर हो हो अक्कलकोट आणि तुळजापूर. हे केलंय त्यावेळेस त्यांनी सर्व लोक एकदम खुश झाले हो पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा आणखीन जोरामध्ये आम्ही करणार आहोत. बरोबर. नक्कीच 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 करणार आम्ही नक्कीच करू. हा कारण सगळे एवढे खुश झाले लोक. हो 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 विचारून आणि हे सोडलं. सगळं श्रेय तुम्हाला जात आहे. तुम्हाला आणि नितेशला दोघांनाही खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे हा सगळा जो कार्यक्रम आहे सुखरूपरित्या पार पाडलेला आहे. वाटली आजची ट्रिप कशी वाटली तुम्हाला? छान मस्त मजा आली का? खूप छान मजा आली एकदम. मजा आली ना? हा आता पुढच्या पिकनिकची वाट बघतोय आम्ही. ओके ओके नक्की. आमचा 2 दिवसाचा ट्रिपचा कार्यक्रम पूर्ण होत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण आमच्या बसचे ड्रायव्हर आहेत. नाव काय दादा तुमचं? दिनेश गोरे. दिनेश गोरे यांना विचारूया. काय दादा काय सांगाल तुम्ही? एक नंबर पॅसेंजर पब्लिक आहे आणि आम्हाला सपोर्ट चांगले करतात. ओके आणि तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही गाडी वेळेमध्ये आणलीत आणि धन्यवाद. हां आणि यांचे सहकारी. नाव काय तुमचं? ओके आपल्या मंडळाला विचारूया कसं काय वाटलं मंडळाची ट्रिप. प्रत्येकाला कशी वाटली? कसं वाटलं तुम्हाला? खूप छान मस्त एन्जॉय केलं. मस्त एन्जॉय केलं. काय म्हणता काकी एन्जॉय केलं का? मजा आली? आत्माला आम्ही कधी विसरणारच नाही. ओके नक्की नक्की आत्माला आम्ही आजवर विसरणार नाही. म्हणतात ना कदम कुळी बचत मुळी हां तशा प्रकारची ओके चला कसं वाटलं प्रत्येकाला? छान वाटली ट्रिप? ओके सर ओके मस्त वाटलं ना? मग पुढच्या वर्षी काय म्हणताय? गोवा. ओके होऊन जाऊ द्या. चला होऊन जाऊ द्या मग. एन्जॉय. नेक्स्ट प्लॅनिंग आपण नक्कीच करूया. आता जे सगळ्यांना आवडली की नाही ट्रिप? ओके चला मग आता निघूया. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये सहयोग दिलेला आहे. नाच गाणं असो किंवा मंदिरामध्ये दर्शन घेणं असो आहे की नाही. सगळ्यांचं खूप खूप याच्यामध्ये आभार आणि धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या वेळेला पुढच्या ट्रिपमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.